माझे नाव विद्या पुंडलिक गोंगाडे, शहीद जवान सातापा महादेव पाटील विद्यालय वेलेवाडी मासा इथून एक समस्या घेऊन आलो। खेडेगावातील विजेचा अभाव। खेडेगावातील विजेच्या अभावाची समस्या खेडेगावात अनेकदा विजेचा लपंडा पाहायला मिळतो, ज्यामुळे ग्रामीण जीवनावर आणि अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होतात। ही समस्या अनेक कारणांनी गुंतागुंतीची झाली आहे। त्यांच्यावरील कारणे वादळ, पाऊस आणि पूर यांसारख्या नैसर्गिक आपत्त्यांमुळे वीज खांब पडतात, वाहिन्या तुटतात। ग्रामीण भागात झाडांच्या फांद्या वीज वाहिन्यांवर पडल्याने पुरवठा खंडित होतो। देखभाल व व्यवस्थापनाचा अभाव, वीज उपकरणांची आणि लाईन्सची वेळेवर आणि पुरेशी देखभाल मेंटेनन्स केली जात नाही। वीज वितरण कंपन्यांचे आर्थिक व्यवस्थापन जसे की अनुदाने, वीज दर आकारणीतील समस्या देखील या समस्येला कारणीभूत आहे। शेतीत विजेचा वाढता वापर, विशेषतः सिंचनासाठी आणि उन्हाळ्यात शेतीत पाण्याची गरज वाढल्याने विजेची मागणी खूप वाढते। ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष होणे व पुरेसा निधी न मिळणे। विजेच्या अभावाचे परिणाम। विजेच्या अभावाचे गंभीर परिणाम विजेच्या अनियमित पुरवठ्यामुळे ग्रामीण जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रावर नकारात्मक परिणाम होतो। क्षेत्र परिणाम शिक्षण, रात्रीच्या वेळी अभ्यास करता येत नाही। ऑनलाईन शिक्षण, विशेषतः सध्याच्या काळात इंटरनेट आणि वीज नसल्याने रखडते। आरोग्य रुग्णालयामध्ये PHC दिवे आणि वैद्यकीय उपकरणे चालण्यासाठी अडचण येते। उष्णतेमुळे साठवलेल्या लसी खराब होतात। शेती पाणी उपसा पंप बंद पडतात, ज्यामुळे पिकांना वेळेवर पाणी मिळत नाही आणि शेतीचे उत्पादन घटते। उद्योग व व्यवसाय, लघु उद्योग, गृह उद्योग आणि स्थानिक दुकाने बंद पडतात, ज्यामुळे रोजगारांवर परिणाम होतो आणि आर्थिक नुकसान होते। दैनंदिन जीवन पाणी पुरवठा थांबतो, कारण अनेक ठिकाणी पाणी योजना विजेवर आधारित आहेत। अंधारात सर्पदंश आणि इतर अपघातांचा धोका वाढतो। तंत्रज्ञान, इंटरनेट आणि मोबाईल चार्जिंगची समस्या निर्माण होते, ज्यामुळे कागदपत्रे आणि डिजिटल कामे थांबतात। सुरक्षित रात्रीच्या वेळी अंधारामुळे गावात असुरक्षिततेची भावना वाढते। समस्येवर उपाययोजना। तातडीच्या उपाययोजना: वीज वाहिनी सुधारणा, जुन्या सिंगल लाईन ऐवजी 3 फेज लाईन्स बसवणे आणि जुन्या वाहिन्या बदलणे। ट्रान्सफॉर्मर क्षमता वाढवणे, मागणीनुसार ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढणे आणि त्यांची वेळेवर देखभाल करणे। देखभाल आणि दुरुस्ती: पावसाळ्यापूर्वी आणि इतर वेळी वीज वाहिन्यांवर आलेल्या झाडांच्या फांद्या छाटणे आणि तातडीने दुरुस्ती पथके उपलब्ध करणे। शाश्वत उपाययोजना: विकेंद्रित वीज निर्मिती, सौर ऊर्जा प्रत्येक गावात किंवा शेतात आणि सौर ऊर्जा प्रत्येक सोलर पॅनेल बसवल्यास प्रोत्साहन देणे। शेतीसाठी सौर कृषी पंपांचा सौर पंप्स वापर वाढवणे। नैसर्गिक संसाधनांचा उपयोग करून स्थानिक स्तरावर वीज निर्मिती करणे।